पण मला सांग की तू मराठी असून टेनिस कसं काय निवडलं? म्हणजे बॅडमिंटन, टेबल टेनिस खूप खेळतात. ओके, सो मी म्हणेन आई आणि अक्काचा हा डिसिजन असेल, पण आईचा खूप मेजॉरिटीमध्ये आहे. कारण की आई कॉलेजमध्ये असताना स्टेफी ग्राफ, नरोतीला त्यांना खूप बघायची. आणि मी एक असा म्हणतात ना मॅड बॉक्स बॉय असतो की लाईक फक्त टी व्ही पुढे बसेल. स्कूल संपली की टी व्ही असेल, स्कूलच्या आधी पण टी व्ही असेल. सो ते एक थोडंसं तिच्या एक हे होतं की ह्याला ॲक्टिव्हिटीजमध्ये जाणं गरजेचं आहे वगैरे. आणि तिचा असं कुठेही विचार नव्हता, इवन माझा पण विचार नव्हता की टेनिस प्लेअर म्हणून आपण फ्युचर बघतो आहे म्हणून. एंगेज राहील, लोकांमध्ये राहील, ॲक्टिव्हिटी राहील आणि एक चांगला स्पोर्ट्स हा ॲडॉप्ट करेल असा तिने विचार केला. तिच्या डोक्यात काही नव्हतं आणि इवन मी पण ठरवलं नव्हतं की मी ह्याच्यात फ्युचर करणार आहे. म्हणजे आपण काहीतरी पुढे जाऊन खेळायचं आहे, टॉप लेवलचा प्लेअर बनायचं आहे, असं काही नव्हतं. नॉट इवन पहिले 3-4 वर्ष पण विचार नव्हता केला टेनिस खेळताना. काही काही प्लेयर्स येताना ठरवतात पॅरेंट्स, याला आपण टेनिस प्लेअर बनवणार आहे, 3 वर्षात कुठे असला पाहिजे, 5 वर्षात कुठे असला पाहिजे. माझ्याकडे रोडमॅप नव्हता ना, आईबाबांकडे रोडमॅप होता. म्हणाले की हा जाऊ देत. आणि मग हळूहळू गोष्टी दिसायला लागल्या आणि मग त्यांना पण कळलं की ओके ह्याने ठरवलं आहे बहुतेक. पण मी कधी वर्बली असं कुठेही मेन्शन नव्हतं केलं. मला वाटतं 15-16पर्यंत की मी टेनिस प्लेअर बनणार आहे. मग त्याच्या आधी आवडायचा खेळ तुला? खेळ मला खरंच म्हणजे मी आहे ना कुठलाही खेळ लाईव्ह किंवा टी व्हीवरती बघत नव्हतो. म्हणजे मी क्रिकेट जर बघितलं तर बघायचो, ते पण टेस्ट. टेनिस कधी बघितलं नव्हतं, टेनिस खेळायच्या आधीसुद्धा नाही. टेनिस खेळत असताना 1 वर्ष अजिबात मी बघत नव्हतं टी व्हीवरती काय आहे, कुठला मोठा प्लेअर येतो, काय वगैरे नाही. माझे मित्र भरपूर चर्चा करायचं आहे. मग मी हळूहळू बघायला लागलो, अच्छा हा प्लेअर आहे, ओके हे असं करतात, मग ते तसं करतात. मग तो थोडासा इंटरेस्ट डेव्हलप झाला. बट ऑनेस्टली स्पीकिंग मी कधीही विचार नव्हतो करत की ओके हा टेनिसमध्ये मी कधी फ्युचर करणार आहे, अजिबात. पण मग खेळायला कधी सुरुवात केलीस? मी 6.5-7 कन्सिडर करेन. म्हणजे 8 वर्षाचा असताना मी प्रॉपर, मला त्या मेमरीज एकदम शार्प आहे की कोण कोच होतं, कोण तिथे मला वाटतं रंगादाते म्हणून अजून पण आहेत ते. मी म्हणेन माझे पहिले सर, हो, फलटणला. आणि त्यांनी मला वाटतं टेनिसपेक्षा ॲज अ ह्युमन काय असणं गरजेचं आहे ना, मला त्यावेळेस त्यांनी खूप इम्पॉर्टन्स शिकवलं आहे. आणि अजूनही मी त्यांचे खूप हे, कारण की टेनिस प्लेयर हा कोर्टवरती एक वेगळा आहे आणि कोर्टच्या बाहेर एक वेगळी पर्सनॅलिटी असते. आपण म्हणूयात बाहेरचा माणूस आणि टेनिस कोर्टवरचा त्याला डिसिप्लिन किती आहेत, ॲज अ पर्सन म्हणून तो कसा असला पाहिजे. आणि त्यांनी मला लहानपणापासून एक गोष्ट सांगत होते की हा जेंटलमॅन स्पोर्ट्स आहे, मग त्यात तू कसा असला पाहिजेस. सो त्या गोष्टी मी खूप लहानपणापासून डेव्हलप करत गेलो की ओके मला हे असंच स्वतःला मेंटेन करायचं आहे, मला गेम अशा पद्धतीने घेऊन जायचं आहे. सो ते तिथून सुरू झालेल्या गोष्टी आहेत. पण तुझं लहानपण कुठे गेलं? अर्धा तरी मला फलटणमध्ये गेला आहे आणि बाकी मुंबईमध्ये. मी अक्काबरोबर होतो, म्हणजे आईच्या आईबरोबर मी फलटणमध्ये वाढलो आहे. जास्त टाईम मी तिच्याबरोबरच वाढलो आहे. 4थीपर्यंत मी तिथेच होतो. आणि तरी तिने ही आवड निर्माण केली तुझ्या? हां, म्हणजे असं आपण म्हणू शकतो की काय ऑप्शन्स नाही आहेत गावात, आणि ज्या ऑप्शन्स आहेत त्यात आपण जातो. आता एक होतं की बास्केटबॉलला गर्दी भरपूर आहे, तर मला गर्दीत नाही जायचं आहे. बॅडमिंटन चांगला आहे, पण उन्हातला पण तो बॅडमिंटन, त्यावेळेस तो बॅडमिंटन खूप प्रोफेशनली कन्सिडर करत होता. सो आईचं होतं की दोघांनी एका स्पोर्ट्समध्ये पण नको, कॉम्पिटिशन दोघांमध्येच इंटरनल होऊन जाईल. सो मी म्हटलं चला टेनिस. सो असं ते थोडंसं तो एक अँगल जास्त आम्ही बघितलेला तेव्हा. कारण गावात एकच स्पोर्ट्स क्लब आहे ज्यात बास्केटबॉल आहे, फलटणला. तिथे टेनिस कोर्ट आहेत, बास्केटबॉल आहे आणि ग्राउंड आहे आणि बॅडमिंटन आहे. सो लोकांना ऑप्शन तेच आहेत. सो त्यात पण लोक जर सिलेक्ट करत असतील तर मला टेनिस. आणि टेनिसची तेव्हा माझ्याकडे रॅकेट नव्हती. मला वाटतं पहिले 3 वर्ष माझ्याकडे स्वतःची रॅकेट अजिबात नव्हती. मी रेंट करायचो रॅकेट, जी 10 रुपये असायची. म्हणजे 10 रुपयाची रॅकेट रेंट करा तुम्ही, 20 रुपयाचं बॉल रेंट करा, हे अशा आमच्या क्लबमध्ये चालायच्या आणि त्याच गोष्टी मी करायचो. आणि नंतर मग बाबांना कळलं की ओके हा सिरियस आहे थोडा. सो त्यावेळेस मग मला एक प्रोकेनेक्सची रॅकेट आणून दिली. तेव्हा किती तास प्रॅक्टिस केलीस? सो सुरुवातीला काही कोचेस वगैरे असे अलॉकेट नव्हते, किंवा त्या एक गावातल्या क्लबमध्ये काय एक्सपेक्ट असतील, मार्कर्स वगैरे नसतात तिथे. बेसिकली एक कोच सांगणार की हे मुलं नेटवरती खेळतील, काही मुलं वॉल प्रॅक्टिस करतील. जे नवीन आहेत त्यांनी वॉलवरती जाऊन खेळायचं. सो जेवढा वेळ त्यांच्या नजरेत येत नाही असं माझा समज होता लहानपणी, की ज्यावेळेस त्यांची नजर पडेल की बाबा हा मुलगा जास्त मेहनत करतो, ह्याला आपण नेटवरती बोलवायचं. सो आम्हाला आठवतं आहे ABCD अशा नावाचे कोचना नावं दिले, 1 2 3 नव्हतं. सो एवरती सर खेळणार. सो जर त्यांनी बघितलं की ह्याला आपण शिकूयात की फोरहँड बॅकहँड काय असतं, मग त्याला बोलवून घ्यायचं. सो असं ते होतं.
सो मला आठवत पण नाही मी किती तास खेळायचो. मी कधी कधी 3 वाजता जायचो, कधी कधी 2 वाजता जायचो. येताना मी 6ला येईन, 7ला येईन, इट डिपेंड्स. पण ती हळूहळू एक काय म्हणतात, ती स्वतःबरोबरची कॉम्पिटिशन सुरू झालेली आहे की आपण आता प्रूव्ह करायचं. आता सरांनी बोलवलं पाहिजे, आपण ए कोर्टवरती त्यांनी बोलवलंच पाहिजे मला. सो आपण काय काय करू शकतो. मग जाऊन मी खूप एक्सप्लोअर करायला लागलो की हा प्लेअर खेळतो कसा. मग मी संध्याकाळी ही मॅच कुठल्या चॅनलला लागत असेल. मग त्यावेळेस जस्ट मला वाटतं मी इंटरनेटला काय म्हणतात आपण नवीन नवीन गोष्टी असतात ना, की अच्छा इंटरनेट हे असं असं असेल, किंवा आपण हे सायबर असतात ते आपण जाऊन बघू शकतो. मग ₹8 द्यायचे आणि मग त्यांचे अर्धा तास व्हिडिओज बघत बसायचो, स्लो मोशन काय असतं. सो तिथून ती गोष्ट जास्त सुरू झाली. मग ओके, मी सरांच्या थोडा डोळ्यात येण्यासाठी मी हा फोरहँड असा खेळणार वॉलवरती. मग तिथून ती गोष्ट एकदम डेव्हलप होत मग ती आवडायला लागली. असं आहे आता. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.